जीवा आणि नंदिनी मिळून बनवणार दिवाळीचा फराळ। नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की हॉलमध्ये विक्रम आणि पिहू डेकोरेशन करत असतात। तेव्हा तिथे मालिनी सुद्धा तिथे असते। तेव्हा ती त्यांना म्हणते की एवढं सगळं डेकोरेशन करताय, दिवे लावायचा विसरलात अजून तुम्ही। तेव्हा विक्रम म्हणतो की लावणार नाही, तुला जर माझ्याशी असं बोलायचं असेल तर मी अजिबात लावणार नाही। तेव्हा मालिनी म्हणते माझी विनंती आहे, लावायचं तर लावा, नाहीतर राहू द्या। हे बघा, मला भांडायला सुद्धा वेळ नाहीये, मला माझ्या सोनेबरोबर फराळ करायचा आहे शांतपणे। तेवढ्यात काव्या तिकडून येते आणि म्हणते मालिनी काकू तुम्ही फराळ करा आणि मी आणि विक्रम काका सजावट करतो। तेवढ्यात मालिनी तिला म्हणते की करा तुम्ही दोघे मिळून करा, काय दिवे लावतायत ते बघतेच मी। तेव्हा काव्या म्हणते की ठीक आहे मालिनी काकू, आम्ही पण बघतो तुम्ही एका गाण्यामध्ये किती चकल्या काढताय, जितक्या तुमच्या चकल्या निघतील तितके तेवढे आम्ही बाहेर दिवे लावू। तेव्हा मालिनी हसते। तेव्हा विक्रम म्हणतो की बघ ही माझी सून नेहमी माझी बाजू घेते, माझ्या बाजूने बोलते। तेव्हा काव्या म्हणते की बोलणारच विक्रम काका, वी आर इन टीम। तेव्हा विक्रम म्हणतो की पाहिले का आमचं वाईब किती मॅच होत। तेव्हा मालिनी म्हणते की हो सारख्याला वारके आहात ना तुम्ही, त्यात ही डॅम्बीस। तेव्हा पिहू म्हणते मी काय केलंय। तेव्हा विक्रम म्हणतो की ए माझ्या पोरींना काय बोलायचं नाही बरं का, आता तू बघत मी काव्या आणि पिहू कशी सजावट करतो ते। तेवढ्यात मालिनी म्हणते ठीक आहे, पण आम्ही आल्यानंतर ना आमचे डोळे दिपणार आहेत का उघडणार आहेत आवासून। तेवढ्यात विक्रम म्हणतो की तुझ्यासोबत नंदिनी आहे ना, तर मग माझ्यासोबत काव्या आहे, करायचा आहे का तुला मुकाबला। तेव्हा मालिनी म्हणते की नको, खूप काम आहे माझ्याकडे, तुम्हाला काय गोंधळ घालायचा आहे ती घाला, मी जाते। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की कोणीतरी लॅपटॉप वरती सीसीटीव्ही फुटेज लावलंय। ते फुटेज काव्या आणि जीवाचं आहे, ते ज्या दिवशी कॅफे मध्ये भेटले होते ना ते फुटेज आहे आणि ते कॅफे मालिनीच्या मैत्रिणींचं आहे। आता हा फुटेज लावणारा कोण असेल बरं। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की जीवा आणि नंदिनी किचन मध्ये चकल्या करत असतात। तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की आता काय एवढा करणार आहे फराळ। तेवढ्यात जीवा म्हणतो की चकल्या करणार आहे। त्यानंतर ना जीवा एक एक करून चकल्या नंदिनीला काढून दाखवतो। त्या चकल्या बघून नंदिनी खूप खुश होते। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्या स्टूलवर चढून डेकोरेशन करत असते। तेव्हा चुकून ती पडते। तेवढ्यात पार्थ तिथे येतो आणि तिला वाचवतो। तेवढ्यात काव्या म्हणते की असं कसं येत आहो तुम्ही मला वाचवायला। तेव्हा पार्थ म्हणतो की बहुतेक डेस्टिनेशनला असावं, मीच तुम्हाला सावरावं। हे सगळं रम्या ऐकत असते। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की रम्या वसुआत्याकडे गेली आणि वसुआत्याला ते सगळं सांगितलंय तिने। वसुआत्या म्हणते की देवाच्याच मनात आलं तर काहीतरी धमाका होईल। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की मालिनी तिच्या मैत्रिणी बरोबर फोनवर बोलत असते। तेव्हा तिची मैत्रीण म्हणते की आता धमाका तर झालाच पाहिजे। तेवढ्या तिकडे घरामध्ये मालिनी काव्या बरोबर असते। ती काव्याला म्हणते की ही पुन्हा सापडलेली माझी मैत्रीण माझ्या बरोबर कायम राहायला पाहिजे। हे ऐकल्यानंतर ना काव्या सुद्धा खूप खुश होते। आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।